राम राम मंडळी. तर मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे, तर जर आपण योग्य ठिकाणी पाझर तलाव केला तर त्याचं चांगल्या प्रकारे जमिनीचे पाणी मुरले जाते. तर मित्रांनो, पाणी ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी ते तलाव तयार केले जातात. तर मित्रांनो, पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे. हा काही साठवण्याचा तलाव नव्हे हे लक्षात घेणे गरजेचे असते. पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला असेल तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू ते खाली जाईल. आणि तसेच हे झरे जे आहेत ते पुढे उताराने व्हायला लागतात आणि त्यांचे रूपांतर ओढ्यांमध्ये होते. जसे झरे डोंगरात साठवलेले पाणी एका मर्यादेनंतर पुढे जाऊ देतात, तसंच त्या भागातील जमीन देखील पाणी शोषून घेते, साठवून ठेवते आणि पुढे उताराने जाऊ देते. हेच पाणी सर्व परिसरातून जमिनीत मुरते. तेथे असलेल्या मातीच्या गुणधर्मानुसार पाणी पुढे जाऊ देते. जलसंधारण करताना सध्या लोकप्रिय असलेला आणि तुलनेने सोपा असणारा उपाय म्हणजे पाझर तलाव. अनेक ठिकाणी जलसंधारण करताना त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता आपल्या मनाला पडेल अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे. एकूणच पाणी आणि पर्यावरण क्षेत्रात काही अभ्यास करायची गरज आहे हेच खूप लोकांच्या जाणीव नाही. केवळ कोणीतरी कुठेतरी सांगते म्हणून किंवा कुठेतरी वाचून फारसा विचार किंवा अभ्यास न करता कामे केली जातात. त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात. हे अगदी पाझर तलाव सारख्या तुलनेने सोप्या उपायातही बघायला मिळते. पाझर तलाव कुठे करावे याबद्दल अनेक ठिकाणी गैरसमज आढळतात. पाणलोट क्षेत्र विकास करताना त्यातील प्रत्येक उपाय हा स्थलानुरूप असायला हवा ही प्राथमिक माहिती अनेक लोकांना नसते. ही सध्याची परिस्थिती आहे. मला आलेला अनुभव म्हणजे सध्याची बहुसंख्य कामे काय विचार करून केली जातात हे लक्षात येईल. एका संस्थेने घेतलेल्या जलसंधारण स्पर्धेत एका गावात एक पाझर तलावात खोदला गेला. पाझर तलाव झाला, त्यात पाणी साठले, पण ते पाणी काही जमिनीत मुरेना. पाणी गावापासून उंचावर लांब अडवलं होतं, त्यामुळे गावाला काहीच उपयोग होत नव्हता. गंमत तर काय झाली तरी या पाझर तलावाच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला लोकांनी विहीर खणली, तर 40 फुटांपर्यंत पाणी लागत नाही ही समस्या घेऊन त्या गावात काम करणारी संस्था आली होती. त्यांना विचारले कोणत्या तज्ज्ञांनी पाझर तलावाची जागा निवडली. त्याला आधी विचारा, कारण त्याने काही विचार करून हा उपाय आणि ती जागा निवडली असेल. तर त्यावर ते उत्तरले आहे की हे गावातल्या लोकांनीच ठरवले. आम्ही इंटरनेटवर काही शोध घेतला आणि काही कृषी अधिकाऱ्यांशी बोललो आणि हा निर्णय घेतला. विहिरीचा निर्णय लोकांनी घेतला आणि त्याचे सोपे कारण म्हणजे त्या जमिनी मालकाने तेथे विहीर करायला परवानगी दिली. कोणत्याही तांत्रिक अभ्यासकाने अस्वस्थ व्हावे अशी मानसिकता समाजात रुजली आहे. जल निरक्षरता इतकी वाढली आणि रुजली आहे की पाणी या विषयात काही अभ्यासाची गरज आहे. आपल्याला वाटते की आपल्याला कळतंय, पण तो गैरसमज आहे. योग्य तज्ज्ञांचं काम करायच्या आधी विचारायची गरज असते. हीच जाणीव सध्या हरवली आहे. केवळ तुमचं ध्येय किंवा हेतू चांगला असून पुरत नाही, तर त्याविषयी योग्य तांत्रिक ज्ञान तुमच्याकडे आहे का हेही खूप महत्त्वाचं असते. नुसते जमिनीला छिद्र पाडून पाणी मिळतच असं नाही. जिथे भूगर्भात पाणीसाठे होऊ शकतो किंवा जमिनीला छिद्र पाडले तर पाणी मिळते ही बाब बहुसंख्य लोकांच्या कल्पनेबाहेरची आहे. पाझर तलावाची निर्मिती कशी केली जाते, तर पडणारे पावसाचे पाणी कुठेही पाझर तलाव करून त्यात अडवता किंवा साठवता येते. हे बरोबर असले तरी अशा प्रकारे साठवलेल्या पाण्याचा उपयोग आहे की नाही याचा विचार आणि अभ्यास करून पाझर तलावाची जागा निश्चित केली तर फायदा होतो. आपण पाझर तलाव करणार आहोत त्या ठिकाणी मातीचा थर किती आहे, आपण ज्या खोलीपर्यंत तलाव खणत आहोत त्या खोलीला काळी तळाला माती आहे, मुरुम आहे की कातळ आहे याचा अभ्यास करून त्या तलावाचे आकारमान निश्चित करावे लागते. जर तळाला कातळ आला तर पाणी खाली जिरू शकत नाही, तर आजूबाजूच्या जमिनीत मातीत असेल तिथे पसरते. जर खाली माती किंवा मुरुम असेल, पाणी काही काळ थांबते आणि मग हळूहळू जमिनीत जिरून उतारणे मार्गक्रमण करते किंवा त्या परिसरात साठून एक भूजल साठा वाढायला मदत होते. पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी हे काही साठवणीचा तलाव नाही. त्यामुळे जर आपण केलेल्या पाझर तलावात पाणी साठून राहत असेल किंवा आजूबाजूच्या भूगर्भात पाणी मिळत नसेल तर आपली जागा आपण चुकली आहे हे आपण समजलं पाहिजे. पाणलोट क्षेत्र विकास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी उपाययोजना करत आहोत त्याची योग्य जागा निवडणे. पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला
असेल तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू खाली येईल. त्याचा फायदा म्हणजे गावामध्ये असलेल्या विहिरींना पाण्याचा अतिरिक्त पुरवठा होईल. त्यामुळे गावातील विहिरींची जलधारणा क्षमता वाढेल आणि विहिरी जास्त काळ आणि जास्त पाणी देईल. याचा दुसरा फायदा हा आहे की गावाच्या वरच्या बाजूला पाणी अडवले तर उतारावरून पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या मातीचे प्रमाण कमी होईल आणि जलसंधारण करताना मृत संधारण होत राहील. पाझर तलावाचे आकारमान खोली हे त्या ठिकाणी होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर आणि प्रकृतीवर अवलंबून आहे. पाण्याचे काम करताना जास्त काम म्हणजे चांगले काम नसते, तर योग्य ठिकाणी योग्य काम म्हणजे चांगले काम ही काही स्पर्धा करायची बाब नव्हती. स्पर्धा म्हटले की एकमेकांच्या पुढे जाणे असते, ज्यात तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त काम करता आणि कधीकधी हे जास्त केले काम नुकसानदायक ठरू शकते. उदाहरणार्थ कमी पाऊस पडणाऱ्या भागात खूप मोठे पाझर तलाव केले तर त्यात पाणी येऊन थांबेल किंवा हळूहळू जिरेल ही कल्पना बरोबर, पण जर पाणी जिरवण्याचा वेग कमी असेल तर साठलेल्या पाण्यापैकी मोठा भाग बाष्पीभवन होऊन कमी होण्याची भीती असते. त्यातच पाऊस कमी असतो तिथे एकेकाळी जास्त पाऊस पडतो पण क्वचित घडते. त्यामुळे अशा ठिकाणी उत्साहाने जास्त काम करणे तिथल्या लोकांना उन्हाळ्यात खूप त्रासदायक ठरू शकते. पावसाळ्यात पाणी येऊन साठवले जाते आणि फार कमी जमिनीत ते मुरतेही, बाकी बाष्पीभवन होऊन वाफ होऊन जाते. शेवटी ज्या उन्हाळ्यासाठी म्हणून हे प्रयत्न केले असतात त्याच वेळी नेमकी पाणीटंचाई समोर येऊन उभी राहते. तसेच जलसंधारण करताना लक्षात ठेवायचे की पाणी जिरवण्याचे वेग कमी करण्याचे उपाय हे प्रवाहाच्या आणि गावाच्या वरच्या बाजूला योजावेत आणि पाणी साठवण्याचे उपाय हे गावात आणि गावाच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला योजावेत. म्हणजे त्या भागातील पाणी परिस्थितीमध्ये सुधारणा करता येईल आणि ते शक्य होईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.